पुन्हा एकदा स्वामी मुक्तानंद ज्युनियर कॉलेज येवला ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आणि कोनिकल पेंडुलम याचा स्टडी करणार आहे. ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, कोनिकल पेंडुलम. Conical pendulum is a simple pendulum in which Bob described horizontal circle and string described a cone. आपण त्याचं ॲनिमेशन बघणार आहे. तर हा जो बॉब आहे, हा बॉब हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब करणार आहे आणि ही जी स्ट्रिंग आहे, दोरी जी असणार आहे, ती दोरी एक कोन तयार करणार आहे. तर ह्या दोरीवरती टेन्शन टी इतकं असणार आहे आणि या बॉबचं वेट जे असणार आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन असणार आहे. तर जेव्हा बॉब हॉरिझॉन्टल सर्कल वरती फिरणार आहे त्यावेळेस टेन्शन जे असणार आहे हे टेन्शन अलॉंग दी स्ट्रिंग असणार आहे आणि या टेन्शन टीचं रिझोल्युशन दोन कॉम्पोनंटमध्ये होणार आहे, टी कॉस थिटा आणि टी साय थिटा. आपण जर स्पीड वाढवला तर हॉरिझॉन्टल सर्कलची रॅडियस वाढणार आहे आणि त्याची जी हाईट आहे ही हाईट ही सुद्धा विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड वरती जाणार आहे. स्पीड कमी केला तर ते हॉरिझॉन्टल सर्कलची रॅडियस काय होणार आहे, कमी होणार आहे. तर आपल्याला याचे इक्वेशन बघायचे आहे. In conical pendulum is a simple pendulum in which Bob described the horizontal circle and string described cone. हा जो बॉब असणार आहे याच्यावरती दोन फोर्स ऍक्ट होणार आहे. एक असणार आहे weight of bob which is mg which is vertically downward direction आणि दुसरा जो फोर्स असणार आहे टेन्शन तो असणार आहे अपवर्ड डायरेक्शन अलॉंग दी स्ट्रिंग. आणि मग हे जे टेन्शन असणार आहे दोन वेक्टर मध्ये डिवाइड होणार आहे, रिझॉल्व होणार आहे. इथे टी कॉस थिटा आणि टी साइन थिटा. तर या टॉपिक मध्ये तुम्हाला केअरफुली असं लक्षात घ्यायचं आहे की इथे आपण दोन नोटेशन वापरणार आहे. टेन्शन साठी सुद्धा टी वापरणार आहे आणि टाइम पिरियड साठी सुद्धा टी वापरणार आहे. त्यासाठी आपलं कन्फ्युजन होऊ नये यासाठी आपण टेन्शन साठी जे आहे टी झिरो आपण इथे वापरणार आहे. तर टेन्शन जे असणार आहे ते असणार आहे टी झिरो आणि त्याचं रिझोल्युशन दोन कंपोनंट मध्ये होणार आहे, टी झिरो साइन थिटा आणि टी कॉस थिटा. तर याच्यामध्ये आपण हे मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये लिहू शकतो, टी कॉस थिटा बॅलन्स दी वेट ऑफ बॉब विच इज mg आणि इथे टी झिरो साइन थिटा प्रोव्हाइड दी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. तर हा जो टी साइन थिटा असणार आहे तो ऍक्च्युअली सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करणार आहे. त्यामुळे सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल दोघांचे फॉर्म्युले सेम असल्यामुळे आपण असं लिहू शकतो टी झिरो साइन थिटा इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. आणि मग दोघांचा जर आपण रेशो घेतला इक्वेशन नंबर 2 डिवायडेड बाय 1 तर आपल्याला मिळणार आहे इथे टी झिरो कॅन्सल होईल आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर जी. आणि मग आपल्याला ओमेगा साठी इक्वेशन पाहिजे, therefore r omega square upon g is equal to sin theta upon cos theta, therefore omega square is equal to sin g sin theta upon r cos theta आणि finally omega is equal to under root of
जी साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा. तर इथे हा जो आर असणार आहे, आर जो आहे तुमचा असणार आहे आर. तर आर जो आहे तो आपल्याला एलच्या लँग्वेज मध्ये लिहायचा असेल तर आर जो आहे विथ रिस्पेक्ट टू थिटा इट इज अपोजिट साइड. त्यामुळे आपण आर इज इक्वल टू एल साइन थिटा लिहू शकतो. आणि मग हे जे आहे हे आपण ओमेगा ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जी साइन थिटा आपण आर कॉस थिटा. त्याच्यामध्ये आर जो आहे तो आर जर आपण पुट केला तर आपल्याला इक्वेशन मिळणार आहे ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जी एल कॉस थिटा. इथे साइन अपॉन साइन काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे आणि आपल्याला ओमेगा साठी फायनली इक्वेशन मिळणार आहे. तसंच आपण पिरियड साठी इक्वेशन करू शकतो. ओमेगा आणि पिरियड याच्यामधलं आपल्याला रिलेशन माहिती आहे. तर टी इज द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ बॉब. वी हॅव टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा आणि मग ओमेगाची व्हॅल्यू आपण पुट केली तर आपल्याला फायनली टी साठी इक्वेशन मिळणार आहे टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी. आणि फ्रिक्वेन्सीसाठी आपल्याला इक्वेशन माहिती आहे फ्रिक्वेन्सी इज अ रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. सो एन इज इक्वल टू 1 अपॉन टी आणि मग टी ची व्हॅल्यू आपण वरून जर पुट केली तर आपल्याला फायनल इक्वेशन मिळणार आहे फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 upon 2 pi under root of g L cos theta. Now, very interesting topic, vertical circular motion. Vertical circular motion are two types. त्यामध्ये पहिलं जे असणार आहे vertical circular motion with constant speed or not totally controlled by the gravity. आणि हे जे असणार आहे हे UCM टाइपचं असणार आहे. आणि दुसरं जे असणार आहे ते vertical circular motion controlled only by the gravity. तर यामध्ये तुम्हाला सांगितलंय की हे जे मोशन असणार आहे इकडलं नॉट टोटली कंट्रोल बाय द ग्रॅव्हिटी ते युसीएम टाइपचं असणार आहे आणि व्हीसीएम कंट्रोल ओनली बाय द ग्रॅव्हिटी हे जे असणार आहे नॉन युसीएम टाइपचं असणार आहे. यामध्ये जो स्पीड असणार आहे तो स्पीड कंटिन्युअसली चेंज होणार आहे. म्हणजे आपण त्याचं एक्झाम्पल बघू शकतो. तर नॉट टोटली कंट्रोल बाय द ग्रॅव्हिटीचं एक्झाम्पल जे आहे ते असणार आहे जायंट व्हील और सिमिलर गेम. जत्रेमध्ये जे काही चक्र जे असणार आहे पाळणा म्हणतो आपण त्याला ते जे असणार आहे त्याच्यामध्ये स्पीड जो आहे तो स्पीड आपण कंट्रोल करू शकतो पण तो ग्रॅव्हिटीवरती डिपेंड असणार आहे. त्याच्यामध्ये तो कॉन्स्टंट स्पीडने सुद्धा फिरू शकतो किंवा वेगवेगळ्या स्पीडने फिरू शकतो. नंतर अजून एक एक्झाम्पल आपण सांगू शकतो. भिंतीवरचं घड्याळ जे असणार आहे ते जरी आपल्याला व्हर्टिकली दिसत असेल पण त्याच्यावरती आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे इक्वेशन अप्लाय करू शकत नाही. आपण जे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे इक्वेशन बघणार आहे ते व्हीसीएम कंट्रोल ओनली बाय द ग्रॅव्हिटी साठी बघणार आहे. त्यामुळे जरी भिंतीवरचं घड्याळ जरी व्हर्टिकली जरी आपल्याला दिसत असलं तरी ते युसीएम टाइपचं असणार आहे. आणि जे आपल्याला स्टडी करायचं आहे ते असणार आहे मोशन ऑफ ऑब्जेक्ट टाय ऍट द एंड ऑफ द स्ट्रिंग अँड व्हर्ल इन सर्कल. हे जे मोशन असणार आहे ते नॉन युसीएम टाइपचं असणार आहे. याच्यामध्ये जो काही स्टोन आपण दोरीला बांधलेला आहे आणि तो आपण व्हर्टिकल प्लेन मध्ये जर फिरवत असेल तर तो वरती जाताना त्याचा स्पीड कमी कमी होणार आहे आणि पुन्हा खाली येताना स्पीड जो आहे तो वाढत वाढत जाणार आहे. आणि ते जे त्याच्यामध्ये वेलोसिटी मध्ये बदल असणार आहे, वेलोसिटी मध्ये चेंज असणार आहे, स्पीड मध्ये चेंज असणार आहे आणि त्यामुळे ते जे असणार आहे ते असणार आहे नॉन युसीएम सर्क्युलर मोशन. Vertical circular motion controlled by gravity. Obviously, this is
type of non-UCM motion. So discuss case first. Motion of object at the end of string and whirl in circle. डायग्राम जे आहे ते अशा प्रकारे असणार आहे. In this diagram, a bob tied to the massless extensible flexible string, it is whirled along the vertical so that the bob perform vertical circular motion and string rotate in vertical plane. At any position of bob, there are two forces acting on the bob. Its weight vertically downwards, which is constant, and second one, the force due to tension along the string, directed along the string and toward the center. Its magnitude changes periodically with the time and location. As the motion is non-uniform, the resultant two forces are not directed toward the center except at the uppermost and lowermost position of the bob. At all the other position part of resultant tangential and used to change the speed. तर सुरुवातीला आपण मिनिमम व्हेलॉसिटी फाइंड आउट करणार आहे टॉप पोझिशनला. तर इकडे जी व्हेलॉसिटी असणार आहे ती व्हेलॉसिटी आपण फाइंड आउट करणार आहे. मिनिमम स्पीड VA मिनिमम ॲट अप्पर मोस्ट पोझिशन. त्यासाठी पहिले आपण टेन्शन जे असणार आहे टेन्शनचं इक्वेशन बघणार आहे. तर ए पॉइंटला टेन्शन आणि जे काही वेट असणार आहे सेम डायरेक्शन असणार आहे. दिस प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. दिस इज टेन्शन, दिस इज द वेट ऑफ bob. Both are same direction and provide the necessary centripetal force. We have to find out the minimum speed. For minimum speed, to find out minimum value of VA that particle must have at top, we consider the limiting case when tension TA just becomes 0. तर जेव्हा टॉप पोझिशनला हा जो बॉब जाणार आहे तेव्हा आणि जर मिनिमम व्हेलॉसिटी असेल तर त्याच्यावरचं टेन्शन जे असणार आहे ते जस्ट बिकम 0 होणार आहे, टेन्स टू 0 असणार आहे. आणि मग आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये टेन्शनची व्हॅल्यू 0 घेऊन आपण पुढचं इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. तर इथे आपल्याला फायनल मिळणार आहे m VA स्क्वेअर अपॉन R इज इक्वल टू mg. mm गेट कॅन्सल, mm काय होईल कॅन्सल होईल आणि मग आपल्याला VA साठी इक्वेशन मिळेल VA स्क्वेअर इज इक्वल टू GR और VA इज इक्वल टू अंडर रूट ऑफ GR. म्हणजे जर पार्टिकलने हा जो लूप आहे हा लूप कंप्लीट करण्यासाठी इथली जी व्हेलॉसिटी आहे टॉप मोस्टची व्हेलॉसिटी जी आहे ती VA इज इक्वल टू कमीत कमी अंडर रूट ऑफ GR इतकी पाहिजे. तरच पार्टिकल जो आहे तो लूप जो आहे तो कंप्लीट करणार आहे. सेकंड जो आहे ते आपल्याला बॉटमची व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. मग बॉटम साठी बघा मिनिमम व्हेलॉसिटी ॲट लोअर मोस्ट पॉइंट किंवा तो बॉटम पॉइंट हा जो बी पॉइंट असणार आहे या बी पॉइंटच्या इथे आपल्याला जी व्हेलॉसिटी आहे ती फाइंड आउट करायची. आणि जर पार्टिकल जो आहे तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह होत असेल तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन जे असणार आहे टँजंट असणार आहे इकडे VB असणार आहे. तर VB आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. VB फाइंड आउट करण्यासाठी बी पॉइंटला टेन्शन जे असणार आहे हे टेन्शन ऑन द स्ट्रिंग टुवर्ड द सेंटर असणार आहे. पण जे वेट असणार आहे ते ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. म्हणजे काय असणार ते डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार आहे. आणि मग डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल तर जे काही
नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइडेड बाय टेन्शन मायनस वेट ऑफ ऑब्जेक्ट. आणि मग यामध्ये आपल्याला इक्वेशन मिळेल टीव्ही मायनस एम जी इज इक्वल टू एम व्ही बी स्क्वेअर अपॉन आर. तर याच्यामध्ये आपण एनर्जी कन्झर्वेशन यूज करणार आहे, कारण की आपल्याकडे दोन पॉईंट आहे इथे आता, ए पॉईंट आणि बी पॉईंट. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आपण एनर्जी कन्झर्वेशन लॉ यूज करू शकतो, कारण की इकडे जी एनर्जी असणार आहे ती इंटरचेंज होत असणार आहे. कायनेटिक एनर्जी तर पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्जन होणार, पुन्हा पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्जन होणार. तर यामध्ये आपण असं लिहू शकतो टोटल एनर्जी ऍट ए पॉइंट इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट बी पॉइंट. आणि मग टोटल एनर्जी मीन्स काय असणार आहे, तर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. तर जो काही तुमचा ए पॉइंट असणार आहे, तर ए पॉइंटचं जी कायनेटिक एनर्जी असणार आहे एम वन हाफ एम व्ही स्क्वेअर. तर जी काही व्हेलोसिटी असणार आहे ती व्ही ए असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की व्ही ए ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. ठीक आहे. नंतर एम जी एच जो काही पोटेन्शियल एनर्जी असणार ती असणार आहे एम जी एच. तर एच जो आहे तो आपण इथे जे असणार आहे, तर इथून ते इतकं अंतर जे असणार आहे ते असणार आहे आर, रेडियस ऑफ स्ट्रिंग, सॉरी रेडियस ऑफ सर्कल. आणि मग हे जे ए पॉइंट असणार आहे तो बॉटम पासून ट्वाइस आर डिस्टन्स वरती असणार आहे, म्हणजे एच इज इक्वल टू ट्वाइस आर असणार आहे. नंतर टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी, तर वन हाफ एम व्ही बी स्क्वेअर ही असणार त्याची कायनेटिक एनर्जी. आणि पोटेन्शियल एनर्जी एम जी एच असणार आहे, पण एच इज इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार आहे. आणि त्यामुळे आपण इथे तर जो 0 आहे, नंतर आपण जो काय एम असणार आहे तो एम काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. आणि दोन्ही साईडला आपण 2 ने मल्टिप्लाय करणार आहे. 2 ने मल्टिप्लाय केल्यावरती ते 2 2 कॅन्सल होईल, 2 इंटू 2 4 होईल, आणि इथे पुन्हा 2 2 कॅन्सल होईल. आणि मग फायनल आपल्याला जे काही व्ही बी स्क्वेअर असणार आहे व्ही बी स्क्वेअर इक्वल टू जी आर प्लस 4 जी आर मिळणार आहे. म्हणजेच काय असणार आहे, 4 प्लस 1 इज इक्वल टू 5 जी आर. आणि फक्त व्ही बी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 5 जी आर आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. म्हणजे जर सर्क्युलर लूप कम्प्लीट करायचा असेल तर बॉटमची जी व्हेलॉसिटी आहे ती बॉटमची व्हेलॉसिटी कमीत कमी इतकी असणं गरजेचं असणार आहे. तर आपण अजून एका पॉइंटला मिनिमम व्हेलॉसिटी फाइंड आउट करणार आहे. तो पॉइंट म्हणजे हॉरिझॉन्टल पॉइंट. हॉरिझॉन्टल पॉइंट म्हणजे डी किंवा सी. आणि या दोघांची जी व्हेलॉसिटी असणार आहे सेम असणार आहे. तर ते फाइंड आउट करण्यासाठी पुन्हा आपण जो काही टेन्शन कन्सिडर करणार आहे, तर टेन्शन जे असणार आहे, जनरलाइज फॉर्म्युला जो टेन्शन असणार आहे, टेन्शन ऍट एनी पॉइंट इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स मायनस एम जी कॉस थिटा असणार आहे. तर इथे जो कॉस थिटा जो असणार आहे हा कॉस थिटा 90 असणार आहे. आणि मग याच्यामध्ये आपण व्हॅल्यू कॉस 90 इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे ते असणार आहे 0. म्हणजे आपल्याला फायनली टी डी इज इक्वल टू एम व्ही डी स्क्वेअर अपॉन आर हा फायनल फॉर्म्युला मिळणार आहे. तर एनर्जी कन्झर्वेशन यूज करून आपण दोन पॉईंट आता इथे कम्पेअर करणार आहे. एक जो पॉईंट असणार आहे जिथे आपल्याला मिनिमम व्हेलॉसिटी काढायची आहे ती, तर इथे आपण डी पॉईंट घेऊया. आणि दुसरा जो पॉईंट आहे तो आपण घेऊया बी. तर इथं बी का घेतलेला आहे, कारण की आपल्याला माहिती आहे इथे जी पोटेन्शियल एनर्जी असणार आहे ती 0 असणार आहे. त्यामुळे एक जो कॉम्पोनंट आहे तो आपला 0 मिळणार आहे. तर इथे आपण टोटल एनर्जी ऍट डी पॉईंट डी आपल्याला मिळणार आहे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी असणार आहे 1/2 एम व्ही डी स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी असणार आहे एम जी एच. तर एच जो असणार आहे तर इथे एच इज इक्वल टू आर असणार आहे. इतकी जी हाईट असणार आहे ती हाईट जी असणार आहे एच इतकी असणार आहे, आणि ती किती असणार आहे, रेडियस ऑफ सर्कल. आणि टोटल एनर्जी ऍट पॉईंट बी आपण ते ऑलरेडी बघितलेलं आहे 1/2 एम व्ही बी स्क्वेअर प्लस 0. तर इथे पुन्हा आपण जो काही एम आहे तो एम काय होईल, कॅन्सल होईल. आणि दोन्ही साईडला आपण 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर 2/2 इथे 1 येईल, नंतर इथे 2 जी आर येईल, नंतर इथे पुन्हा 2 2 कॅन्सल होईल. तर फायनल आपल्याला मिळणार आहे व्ही डी स्क्वेअर प्लस जी 2 आर इज इक्वल टू 5 जी आर. आणि मग इकडे 5 जी आर मधून हे जे 2 जी आर आहे ते सबट्रॅक्ट होतील. आणि मग फायनली आपल्याला मिळेल व्ही डी स्क्वेअर इज इक्वल टू
5gr minus 2gr is equal to 3gr. आणि finally velocity at horizontal point is equal to under root of 3gr. म्हणजे जी काही मिनिमम व्हेलॉसिटी असणार आहे मिड पॉइंटला, मिडवे पॉइंटला किंवा आपण त्याला म्हणणार आहे हॉरिझॉन्टल पॉइंटला, ती असणार आहे अंडर रूट ऑफ 3gr. आणि सेम व्हेलॉसिटी सी पॉइंटची सुद्धा असणार आहे. तर ही जो काही व्हेलॉसिटी असणार आहे हॉरिझॉन्टल दोन्ही पॉइंटला ती सेम असणार आहे. तर आपल्याला बघा जर लूप कंप्लीट करायचा असेल तर टॉप पॉइंट जो असणार आहे त्याची व्हेलॉसिटी असली पाहिजे रूट जी आर, बॉटम पॉइंट असली पाहिजे रूट 5gr आणि मिडवे पॉइंटची असणार आहे अंडर रूट ऑफ 3gr. तर आपल्याला टेन्शन डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. तर आपण स्ट्रिंग स्टडी करतोय आणि मग ह्यामध्ये आपल्याला टेन्शन तर 2 पॉइंट आपण घेणार आहे, टॉप पॉइंट आणि बॉटम पॉइंट. ह्या 2 पॉइंट मधला टेन्शन डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यामध्ये अप्पर मोस्ट पॉइंटला जे टेन्शन असणार आहे ते टेन्शन साठी इक्वेशन जे काही टेन्शन असणार आहे म्हणजे नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स या दोघांची ऍडिशन असणार आहे, कारण की दोन्ही जे आहे ते कसं आहे सेम डायरेक्शनला आहे. हे जे दोन्ही आहे सेम डायरेक्शनला आहे, त्यामुळे TA इज इक्वल प्लस mg इज इक्वल टू mva² अपॉन r. आणि जो बॉटम पॉइंट असणार आहे तर बॉटम पॉइंटला mg अपोजिट साइडला आहे आणि टेन्शन जे आहे टुवर्ड दी सेंटर आहे, त्यामुळे बॉटम पॉइंट साठी जे काही इक्वेशन असणार आहे TB मायनस mg इज इक्वल टू mvb² अपॉन r. तर आपल्याला दोघांचं काय करायचं आहे तर डिफरन्स काढायचा आहे. त्यामुळे आपण इक्वेशन नंबर सेकंड मधून इक्वेशन नंबर फर्स्ट सबट्रॅक्ट करणार आणि मग आपल्याला सबट्रॅक्ट केल्यानंतर अशा प्रकारे इक्वेशन मिळेल. आणि याच्यामध्ये आपण VB आणि VA च्या जर व्हॅल्यू पुट केल्या तर VB म्हणजे काय असणार आहे तर व्हेलॉसिटी ऍट बॉटम पॉइंट आणि VA म्हणजे काय असणार आहे तर व्हेलॉसिटी ऍट टॉप पॉइंट. तर त्या व्हॅल्यूज आपण पुट केल्या तर आपल्याला अशा प्रकारे इक्वेशन मिळेल. आणि फायनली जे काही टेन्शन डिफरन्स असणार आहे बॉटम पॉइंट आणि टॉप मोस्ट पॉइंट तर यांच्यामधला डिफरन्स जो असणार आहे तो mg असणार आहे. नंतर आपण अजून 2 पॉइंट कम्पेअर करणार आहे. तर टेन्शन ऍट अप्पर मोस्ट पॉइंट, हा जो पॉइंट असणार आहे अप्पर मोस्ट पॉइंट, तर त्याच्यासाठी आपण इक्वेशन ऑलरेडी बघितलेलं आहे. आणि हॉरिझॉन्टल पॉइंट डी पॉइंट यांच्यामधला टेन्शन डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर दोन्हीसाठी जे टेन्शनचं इक्वेशन असणार आहे ते आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे, ते कसं आपण ते बघितलंय. तर यांच्यामध्ये डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे, त्यामुळे आपल्याला इक्वेशन नंबर सेकंड मधून इक्वेशन नंबर फर्स्ट कॅन्सल करायला लागेल आणि जो काही इक्वेशन मिळणार आहे या दोघांचं सबट्रॅक्शन घेतल्यावर तर आपल्याला अशा प्रकारे इक्वेशन मिळणार आहे. त्यामध्ये आपण VD आणि VA ची व्हॅल्यू पुट केली तर VD म्हणजे काय असणार आहे तर व्हेलॉसिटी मिनिमम व्हेलॉसिटी ऍट हॉरिझॉन्टल पॉइंट आणि VA म्हणजे काय असणार आहे तर व्हेलॉसिटी मिनिमम व्हेलॉसिटी ऍट अप्पर मोस्ट पॉइंट. तर त्या व्हॅल्यू आपण पुट केल्या तर 3gr आणि gr ह्या व्हॅल्यू पुट केल्या तर आपल्याला अशा प्रकारे इक्वेशन मिळेल. आणि फायनली जे काही तुमचा टेन्शन डिफरन्स जो असणार आहे तो टेन्शन डिफरन्स 3mg असणार आहे. तर जो काही दोन्ही पॉइंटचा जो काही टेन्शन डिफरन्स आहे सेम आहे, त्यामुळे आपण हे जे इक्वेशन आहे दोन्ही इक्वेशन आपण इथे लिहू शकतो. तर बघा जो दुसरी केस आहे सेकंड केस आहे तर सेकंड केस मध्ये आपण रॉड घेणार आहे. आता रॉड आणि जो काही तुमचा स्ट्रिंग असणार आहे त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स असणार आहे. तर काय डिफरन्स असणार आहे लक्षात घ्या. The basic difference between the rod and the string is that the string needs some tension at all the point, including the uppermost point. Now, the certain minimum speed is necessary at uppermost point in the case of string. In case of rod, as rod is rigid, such a condition is not necessary. Thus, the zero speed is possible at the uppermost point. So, rod आणि जे काही स्ट्रिंग असणार आहे त्याच्यामध्ये एकच डिफरन्स असणार आहे की जो तुमचा अप्पर मोस्ट पॉइंट असणार आहे तर रॉड जो आहे तो रॉड कसा असणार आहे रिजिड असणार आहे. रॉड जो आहे तो कसा असणार आहे रिजिड असणार आहे. आणि रॉड जर रिजिड असेल, हा जो रॉड असणार आहे हा रॉड कसा असणार आहे रिजिड असणार आहे. त्यामुळे जरी मिनिमम व्हेलॉसिटीने पार्टिकल जो आहे
तो ऍट पॉइंट ए ला जरी असेल तरी तो त्याची व्हेलॉसिटी 0 जरी झाली तरी तो इथून खाली पडणार नाही, स्लॅक डाऊन होणार नाहीये. तो काय करणार आहे, तर इथे व्हेलॉसिटी मिनिमम व्हेलॉसिटी ऍट अपर मोस्ट पॉइंट 0 सुद्धा पॉसिबल असणार आहे. त्यामुळे आपण इथे व्हीए मीन इज इक्वल टू 0 घेऊ शकतो. हे जे इक्वेशन आहे ते फक्त रॉड साठी आहे. तर आपण हेच इक्वेशन यूज करून बॉटम पॉइंटला सुद्धा इक्वेशन काढू शकतो. बॉटम पॉइंटला इक्वेशन काढण्यासाठी स्ट्रिंगचाच फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहे, एनर्जी कन्झर्वेशन यूज करणार आहे. फक्त इथे व्हीए ची व्हॅल्यू जी आहे ती व्हीए ची व्हॅल्यू 0 घेणार आहे. बाकी सर्व जे आहे स्ट्रिंग सारखंच असणार आहे. आणि मग फायनली आपल्याला जो काही व्हेलॉसिटी मिनिमम व्हेलॉसिटी ऍट बॉटम पॉइंट अंडर रूट ऑफ 4gr मिळणार आहे, की जी आपल्याला स्ट्रिंग मध्ये अंडर रूट ऑफ 5gr मिळाली होती. नंतर मिडवे पॉइंटची सुद्धा आपण व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी आपण फाइंड आउट करू शकतो. याच्यामध्ये व्हीडी ची व्हॅल्यू आपण घेणार आहे. व्हीडी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर नंतर व्हीबी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 4gr असणार आहे, त्या व्हॅल्यू आपण पुट करणार आणि व्हेलॉसिटी ऍट हॉरिझॉन्टल पॉइंट मिनिमम व्हेलॉसिटी ऍट हॉरिझॉन्टल पॉइंट आपण फाइंड आउट करणार आणि ती जी असणार आहे ती असणार आहे रूट 2gr, की जी आपल्याला स्ट्रिंग मध्ये अंडर रूट ऑफ 3gr मिळाली होती. आणि टेन्शन डिफरन्स जे असणार आहे ते टेन्शन डिफरन्स याच्यामध्ये सेम 6m चीच असणार आहे. फक्त याच्यामध्ये आपल्याला व्हेलॉसिटी ऍट बॉटम पॉइंट आणि व्हेलॉसिटी ऍट टॉप मोस्ट पॉइंट 4gr आणि 0 घ्यायचे आहे. पण आपल्याला फायनली जे काही टेन्शन डिफरन्स जो असणार आहे सेम जेवढा स्ट्रिंग मध्ये मिळतो तेवढाच आपल्याला रॉड मध्ये मिळणार आहे. तर पुढे जे आहे स्पेअर ऑफ डेथ, हे पण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचं बेस्ट एक्झाम्पल आहे, की ज्याच्यामध्ये जो काही रायडर असणार आहे, स्टंटमॅन असणार आहे. बघा याच्यामध्ये जो स्टंटमॅन असणार आहे तर इनिशियली त्याचं जे मोशन असणार आहे ते कोनिकल पेंडुलम सारखं असणार आहे. दिस इज पॉप्युलर शो ऑफ सर्कस. ड्युरिंग धिस two-wheeler rider undergo round inside the hollow sphere. Starting with small horizontal circle, they eventually perform the revolution along the vertical circle. The dynamics of the vertical circle motion is the same that of point of mass tie at the string, except that the force due to the tension is replaced by the normal force N. If you have seen this show, then you notice that initially they are nearly horizontal circle. The linear speed more for the longer circle, but angular speed is more for smaller circle. This is as per the theory of conical pendulum. स्टंट बँड असणार आहे, सुरुवातीला कोनिकल पेंडुलम सारखं मोशन असणार आहे. तर हे जे एक्झाम्पल आहे आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन सारखं ऍड करणार आहे. याच्यामध्ये बघा जो काही फक्त हा जो टेन्शन असणार आहे तर टेन्शन जो आहे ते आपण टेन्शन जे आहे ते फक्त एन ने रिप्लेस करणार आहे. इथे जिथे टेन्शन असणार आहे ते टेन्शन जे आहे ते आपण एन ने रिप्लेस करणार आहे. बाकी सर्व जे फॉर्म्युले आहे स्पेअर ऑफ डेटचे ते स्ट्रिंग सारखेच असणार आहे. तर सर्व जे तुम्हाला टी दिसेल टेन्शन ऑन दी स्ट्रिंग होतं तर ते आपण नॉर्मल ने रिप्लेस करणार आहे, नॉर्मल रिएक्शन फोर्स ने रिप्लेस करणार आहे. बाकी सर्व जे फॉर्म्युले आहे ते फॉर्म्युले तुम्हाला स्ट्रिंग सारखे मिळणार आहे. तर अशा प्रकारे जे काही स्पेअर ऑफ डेथचं जे फिजिक्स असणार आहे ते अशा प्रकारे असणार आहे.